एक एजन्सी आहे जी तुला प्रमोट करू इच्छिते. पण माझ्यासाठी हे जाणणं गरजेचं आहे की ही एजन्सी कोणाची आहे आणि त्याला मला प्रमोट का करायचंय. मी माझ्या प्रेमाला मिळवण्यासाठी सर्व काही गमावलं. आता माझ्याजवळ काहीच नाही उरले सावी. खरं म्हटलंय कोणीतरी, सगळ्यांचे दिवस येतात, फक्त माझेच सोडून. नॅन्सीचा फोटो पेपरमध्ये. अशी काय बघतेस? नॅन्सी सुटेल का? होय, कारण की मी ही केस मागे घेतली आणि माझ्या या केस मागे घेण्यामुळे या केसमध्ये काहीच उरलं नाही. कारण की मला तिला वाचवायचं होतं. आणि तूच म्हणत असतेस ना की माफ करणं मोठी गोष्ट असते. तर मी तिला माफ केलेलं आहे. आणि तसं पण तिच्या आयुष्यात कमीच दिवस उरलेत. तिच्या आयुष्याचे कमी दिवस उरले जरी असले तरी मी तिला कधीच माफ नाही करू शकत. ती तुझी इच्छा आहे, पण मी तिला माफ केलेलं आहे. आणि तसं पण बघितलं तर तिने हे का केलं? माझ्यासाठी केलं ना. याला जबाबदार मी आहे. खरं बोलताय तुम्ही. ह्या सगळ्याला जबाबदार तुम्हीच आहात. तुम्ही अपराध करत राहिलात आणि शिक्षा मला निर्दोष असताना भोगावी लागली. मला वाटतं तुम्हाला हे सगळं थांबवलं पाहिजे. तर तू मला अपराधी ठरवतेस. दाखवत नाहीये. तुम्हाला या गोष्टीची जाण आहे की तुम्ही अपराधी आहात. या गोष्टीला कन्फर्म करतेय. आणि जर तुम्हाला या गोष्टीची जाण नाहीये तर तुम्ही त्यापेक्षाही मोठे अपराधी आहात. तू तुझी मर्यादा विसरतेस. माझी हद्द तुम्ही ठरवू शकत नाही. मला माझी हद्द माहितीये. आणि तुम्ही जे करत आहात ती तुमची मनमानी आहे. तुम्हाला बदला कुणाकडून घ्यायचाय? माझ्याशी? छोट्या साहेबांशी? की मग स्वतःशी? आधी तुम्ही हे ठरवा आणि मग आपलं पुढचं पाऊल उचला. मी तर एकाच वेळी अनेक पावलं उचलून बसलोय अनुदामिनी. आता बघायचं हे आहे की तू माझी पावलं कशी रोखू शकतेस. आपल्याच पत्नीला चॅलेंज करतात. जर नातं निभावू नाही शकत तर कमीत कमी त्याचा मान तरी ठेवायला शिका. की तुम्ही तेही विसरलात?
हाच तर प्रॉब्लेम आहे की मी विसरलो काहीच नाहीये. खूप लवकर माझी लीगल नोटीस तुझ्यापर्यंत पोहोचेल. डिवोर्स पेपरची नोटीस. अंगात रंग किती, मनात तरंग किती, निश्चळ तू निर्मळ तू, कांचन तू चंचल तू. गोड गोड गा तू परी, नीलांबरातील तू परी. खूप लवकर माझी लीगल नोटीस तुझ्यापर्यंत पोहोचेल. डिवोर्स पेपरची नोटीस. श्वासात संगीत भासतो, डोळ्यात श्रावण हासतो, गगनातली तू चांदणी, मृगनयन ग तू हांसिणी. तू लाजरी, तू बावरी, तू या धरेची ग परी. असं वाटतं की ह्या नॅन्सीने नवीन नाटक सुरू केलंय आणि ह्या नव्या नाटकात खूप मोठा तुफान येणार आहे. मला वाटतं की मलाही ह्या नाटकाचा भाग बनायला हवा. असं वाटतं मुंबईचं हवामान आता बदललंय. मला आता जायला हवं. चल बेटा हवी, मुंबईचं बोलावणं आलंय. आय एम कमिंग मुंबई. काका, नाश्ता घेऊन या. डॅड, एक second. What is this? हे काय आहे? हे कसं शक्य आहे? काय झालं मनोज? हे बघा. का नाही होऊ शकत? समथिंग इज रॉंग. आपल्या माघारी काहीतरी घडतंय आणि वी आर क्लूलेस. जर तुला असं वाटतंय तर शोधून काढ की हे कोण करतंय आणि का करतंय.
काय दादा मी विचारू शकते की हे सगळं काय होतंय? काय होतंय म्हणजे? तू संकटांना या घरात का इन्व्हाइट करतोयस? काय प्रॉब्लेम आहे तुला वहिनीकडून? हे बघ, या बाबतीत मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये. पण माझ्यासाठी हे डिस्कस करणं खूप गरजेचं आहे दादा. नेहमीच तुझी मनमानी नाही चालणार. हे माझंही घर आहे. जी गोष्ट तुझ्या समजण्याच्या पलीकडची आहे त्या गोष्टीची चर्चा कशाला करू मी तुझ्यासोबत? अच्छा, जसा तू तर खूपच समजूतदार आहेस ना. मी आधीपासून मार्क करते, तू या घरासाठी कधीच समजूतदारपणा दाखवला नाहीयेस. तुझ्यामध्ये घमेंड आणि गर्व माहिती नाही कुठल्या गोष्टींचा आहे. तू वहिनीला समजून काय ठेवलंयस? तुला तिच्यामध्ये काहीच चांगलं दिसत नाही तर तिला इथून गावी पाठवायचं बघतोयस? किंवा मग वेगळ्या शर्ती ठेवून काहीतरी वेगळंच नातं जगण्याचा प्रयत्न करतोयस? आणि मग कधीतरी तुला वहिनीशी प्रेम होतं आणि मग कुठल्याही रिझन शिवाय तू तिला डिवोर्स द्यायचं बघतोस. दादा, तू जे करत आलायस ना आणि जे तू करतोयस आणि तू जे करणार आहेस यामध्ये मला कोणताच समजूतदारपणा नाही दिसत. आपली बडबड बंद कर आणि जा इथून. नाही दादा, बंद तुला करावा लागेल हा अननेसेसरी ड्रामा. तू तर टीव्ही शोच्या सडलेल्या कॅरेक्टर सारखा आहेस. प्रत्येक गोष्टीत बदलून जातोस. तुला काही पर्सनॅलिटी आहे की नाही की फक्त असंच? माहितीये दादा, तू सरड्यापेक्षाही जास्त रंग बदलतोस. तुझी बंद बडबड कर आणि जा इथून. नाहीतर काय दादा, थोबाडीत मारशील ना आणि तू दुसरं करूही काय शकतोस. एकदा वहिनीच्या नजरेला नजर मिळवून बोल, मग तुला कळेल की तू काय आहेस. दादा, आता तुझ्या आतमध्ये काहीच नाही उरलंय. फक्त इगो उरलाय, इगो. आणि तो सुद्धा एक ना एक दिवस संपून जाईल. मनोहर चूप कर आणि जा इथून. नाही जाणार. हॅलो, कसे आहात तुम्ही? ठीक आहे. मला तुम्हाला हे सांगायचं की तुम्ही तुमच्या चुका पुन्हा करताय. पण यावेळेस जाणून बुजून. सगळ्यात आधी तर तुम्हाला जी चूक वाटत आहे ती माझ्या मते चूक नाहीये. दुसरं हे की हो, मी मुद्दामून करतोय आणि मला हे पण माहिती आहे मी जे करतोय योग्यच करतोय. ठीक आहे, इट्स फाईन मॅन. पण तुम्हाला ठाऊक आहे की तुम्ही हे सगळं का करताय म्हणून? हे बघा, जे कारण तुमच्या डोक्यात आहे कदाचित ते कारण माझ्या मनात एक्झिस्टच नाही करत. मनाने विचार करणं मी कधीच सोडून दिले कारण त्याचा काही फायदा नाहीये. त्यामुळे आता मी डोक्याने विचार करतो. आय डोंट नो हे सगळं कसं झालं. देव हॅज डिफाईन हिज वेल आणि त्यांनी केसही मागे घेतली आहे. पण माझ्यासाठी ही आश्चर्याची गोष्ट आहे. माझ्या प्रोफेशनल एक्सपिरियन्स लाईफमध्ये मी हे पहिल्यांदाच पाहिलं की कुठल्याही सेटलमेंट विना किंवा कॉम्प्रोमाइज शिवाय एखाद्याने केस मागे घेतली. रिझन जे काही असेल, बट आय मस्ट से यू आर व्हेरी लकी नॅन्सी. वकील साहेब, बस एक गोष्ट सांगा की या सगळ्यानंतरही माझा देव माझ्याजवळ परत येईल का? आणि जर नाही तर मग हे सर्व काही बेकार आहे. नेक्स्ट हिअरिंगमध्ये कोर्टाचा निर्णय येईल आणि तुला रिलीज केलं जाईल.
हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये वकील साहेब. एकदा का तू फ्री झालीस तर तू तुझ्या लाईफला सेटल करण्याचा प्लॅन करू शकतेस. आणि देवसोबत जे काही डिफरन्सेस आहेत त्याला मॅनेज करण्याचा प्रयत्न कर. देवने केस मागे घेऊन हे सिद्ध केलंय की त्याने तुला माफ केलंय. तुम्ही कॉफी घेतली का? हो. आणखी आणून देऊ तुमच्यासाठी? नो थँक्स. इट्स ओके. मला नाही वाटत की जे काही ते करतायत आणि जे काही ते करणार आहेत त्यासाठी त्यांना थांबवता येईल. हं. देवच्या विरोधात आम्ही कधीही काही करू शकणार नाही. दुःख फक्त याच गोष्टीचं आहे की त्यांनी असं काही करायला नको ज्याने ते स्वतःला कधी माफ नाही करू शकतील. नॅन्सीला नवीन जीवन देण्यासाठी ते माझं जीवन संकटात टाकतायत. आणि ही गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. अनुदामेने आय थिंक देव फक्त भटकतोय, बाकी काहीच नाही. आय एम शुअर देवला लवकरच रिअलाइज सुद्धा होईल. आणि नाही जरी झालं तरी लेट हिम डू व्हॉट ही वॉन्ट. तुम्ही खरं बोलतात. जेव्हा सगळं मुद्दामूनच केलं जातंय आणि तेही सगळं काही न बघितल्यासारखं, तर ते जे काही करतायत ते ठीकच असणार. तुम्हाला स्वतःला सांभाळावं लागेल. कारण आम्हाला जे दिसतंय ते फक्त एक कठीण सिच्युएशनच नाही, परंतु खूप प्रकारची मिसअंडरस्टँडिंग आहे, ज्याच्या आगीत एकच नाही तर अनेक प्रकारची नाती जळू शकतात. तेच तर मला मंजूर नाहीये. मला थँक्यू म्हणायची गरज नाहीये. माझ्या मनाला जे योग्य वाटलं मी तेच केलं. इट्स युअर ग्रेटनेस देव. पण माझ्या प्रोफेशनल करिअरमध्ये हा असा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. हे बघा, तुम्हाला वारंवार थँक्यू म्हणायची गरज नाहीये. मी एवढं काही महान काम नाही केलंय. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही त्यावर एक पुस्तक नक्कीच लिहू शकता. तुम्ही ना प्लीज मला माझ्या महानतेबद्दल सांगू नका. मी नाही बोलू शकणार. आय एम सॉरी देव जर तुम्हाला वाईट वाटलं असेल. बट इन फॅक्ट यू आर अ ग्रेट ह्युमन बिईंग.
थँक्यू. माझी एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला योग्य वाटली तर नक्की करा. काय? हॅलो. 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 देवला समजून सांगणं खूप गरजेचं आहे. यावेळी हे आवश्यक आहे की त्यांनी मला समजून घ्यावं. नाहीतर यावेळी त्यांचा सामना त्यांच्या पत्नीशी नाही, तर एका स्वाभिमानी स्त्रीसोबत होईल.